हाय. लेडी बॉस इन स्पॉटलाईटच्या आजच्या सेगमेंटमध्ये आपण ज्या व्यक्तीबरोबर गप्पा मारणार आहोत ती व्यक्ती थोडीशी खास आहे. आपल्या आजपर्यंतच्या गप्पांपेक्षा थोड्या निराळ्या गप्पा ह्या होणार आहेत आणि हा विषय सुद्धा वेगळा आहे. सो तिच्याशी गप्पा सुरू करण्याच्या आधी मला जर असं व्ह्युअर्सकडनं जर का कळलं किंवा ऑडियन्सकडनं जरा कळलं की माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत आणि मी विजिबल आहे का, तर मला खूप मदत होईल. सो आय एम वेटिंग फॉर दॅट सो दॅट आय कॅन ॲड हर. सध्या तरी मला व्ह्युअर्स दिसत नाही आहे. आत्ता नुकताच गुढीपाडवा होऊन गेला आहे आणि मला माहिती आहे की जरी बाहेर इतकी नेगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला पसरलेली असली तरी आपण सगळे मनाने पॉझिटिव्ह राहणार आहोत. मला हेही ठाऊक आहे की आपल्या कानांवर खूप सॅड न्यूज येत आहेत सारख्या आणि हे आहे कुठेतरी चिंताजनक, पण आपण एकमेकींचा हात धरून आपल्या कुटुंबांना आणि आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला पुढे न्यायचं आहे. ही खरी गुढीची संकल्पना आपण आपल्या डोक्यात ठेवूयात. आणि ज्या सुंदर सुंदर मैत्रिणी माझ्या आत्ता मला पाहतायत, मला प्लीज फक्त कमेंट्समध्ये सांगा की मी विजिबल आहे की नाही. आणि आपण लगेचच सुरुवात करूयात आजच्या लाईव्ह सेशनमध्ये मुद्रा ह्या नावाची एक खूप सुंदर व्यक्ती आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे. मुद्राविषयी तर मी सांगेनच, पण मला मुळात तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट्स आधी जर दिसल्या की मी विजिबल आहे का, ऑडिबल आहे का, तर मला खूप मदत होईल. मला प्लीज कुठेतरी कमेंट सेक्शनमध्ये सांगा इफ आय एम ऑडिबल. मुद्रा, मला तू दिसतीयस, मी तुला ॲड करते. मी ॲड रिक्वेस्ट पाठवली आहे आणि होपफुली लवकरच मुद्रा आपल्याबरोबर असेल. मुद्रा, तुला रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता येते का मला फक्त सांग. हाय मुद्रा. आणखीन खूप मैत्रिणी आय थिंक बघत आहेत आपल्याला आणि आपण लवकरच सुरुवात करूया. होपफुली ह्यावेळेस फेसबुक मला त्रास नाही देणार. माझा आवाज क्लिअर येतोय आणि बघू शकताय मला व्यवस्थित तुम्ही की पिक्सलाइट आहे, व्हिडिओ क्लिअर आहे का, मला सांगा प्लीज. मुद्रा, मी तुला रिक्वेस्ट पाठवते, तुला ऍक्सेप्ट करता येते का मला प्लीज सांग. हाय. हाय हाय सुविधा. हाय मुद्रा. सो आय होप आपला तुला माझा आवाज व्यवस्थित येत होता. आता येतोय. मगाशी थोडा वेळ यू वर फ्रोझन. अच्छा, आता आय ओके. थिंक आय कॅन. सो बिफोर वी स्टार्ट, मला वाटतं ज्या मैत्रिणी आपल्याला पाहतायत मी त्या सगळ्यांना एकदा रिक्वेस्ट करून कमेंट करायला सांगते की प्लीज सांगा की आम्ही दोघी ऑडिबल आणि विजिबल आहोत का. एका कोणीतरी कमेंट केली तरी सुद्धा आम्हाला चालेल, सो दॅट वी कॅन गो हेड. नाहीतर आम्ही बोलू आणि तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. काइंडली कमेंट इफ यू आर विजिबल अँड ऑडिबल. आय होप आपण आहोत. आय थिंक आपण सुरू करूयात कारण वी हॅव ऑलरेडी लॉस्ट गुड 5 मिनिट्स ऑन दिस. तुला माझा आवाज व्यवस्थित येतोय? हो, आणि आपणही मैत्रिणी आहोत आणि या निमित्ताने आपण कॅचअप केल्यामुळे आय थिंक वी कॅन गो. आता आय थिंक फेसबुक लाईव्ह आय हॅड ड्रॉन दिस पिक्चर वेअर आय हॅड म्हणजे फेसबुकचं एक पाईप सारखं हे करून ऍज इफ वी आर पीपिंग आउटसाइड. एकमेव साधन आपल्याकडे ते सोशल मीडिया आहे आणि बिकॉज लॉकडाऊन हॅज स्टार्टेड अगेन आपल्याला बाहेरचं एक्सपोजर काहीच नाहीये. सो दिस इज दी ओनली एक्सपोजर दॅट वी कुड गेट. अगदी अगदी. अँड दॅट्स व्हाय आय एम सो एक्साइटेड टू जॉईन यू हिअर. आणि तुम्हाला इथे बोलायला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येस. सो ऑल ऑफ दोज हु आर वंडरिंग, मी पुन्हा एकदा सांगते, मी नेहमी ओळख करून देत असते कारण मेनी ऑफ यू हॅव सीन द सेशन बिफोर बट सम ऑफ यू हॅव नॉट. तर मला सांगायला आवडेल की पुणेरी ठसका हे आपल्या ग्रुपने 5 वर्ष पूर्ण केली आहेत आणि त्याच्या निमित्ताने आपण लेडी बॉसेसची गप्पा मारतो. आणि लेडी बॉसेस नॉट ओनली इन दी सेगमेंट ऑफ ऑन्टरप्रिनरशिप पण
otherwise also in different facets of life, people have been doing so many different things. आणि मला असं वाटतं की स्त्री असण्याच्या कॅलिबरमुळे आपण प्रचंड ताकदीने बरंच काही करू शकतो. सो आज आपल्या बरोबर जी लेडी बॉस आहे स्पॉटलाइट मध्ये, तिचं नाव आहे मुद्रा शिरवईकर. आणि तिचं नाव जितकं सुंदर आणि युनिक आहे, तितकीच ती व्यक्ती सुंदर आणि युनिक आहे. आणि तिच्याच भाषेत सांगायचं तर तिची समरी अशी आहे की तिच्याकडे बाळ आहेत, म्हणजे दोन बुबू आहेत. आय थिंक ना, दोन आहेत, एक आहे. येस, 2. हा. सो तिची 2 बुबू म्हणजे तिची 2 बाळ आहेत, आणि तिचे पाळीव प्राणी म्हणजे तिचे प्लांट्स आहेत. सो ही तिच्या आयुष्याची समरी आहे, इफ आय एम नॉट रॉंग. सो येस. थोडं थोडं मुद्राविषयी तिने मला खूप छोटं छोटं लिहून दिलंय. आपण सुरुवात करूया. आय थिंक तुझा स्पीकर ऑन आहे का मुद्रा? माझा आवाज क्रॅक होतोय. माझा स्पीकर ऑन आहे. सो मी पण तुला ब्लूपर्स नाही येते ना? तुला व्यवस्थित ऐकू येते ना? हो हो हो, ऐकू येतं. हा, ठीक आहे. सो तिने मला एवढीशीच लिस्ट दिली आहे, पण मला माहितीये की तिने ह्याच्यापेक्षा बरंच काही केलंय. सो मी ते तिला विचारणारच आहे, पण माझ्याकडे तिचे जे पॉइंटर्स आहेत ते मी सांगते. शी हॅज बीन प्रोफेशनली अँड विथ ऑल हर एक्सपिरियन्स, शी इज बीन ऍक्टिंग ॲज अ ब्रँड अँड कम्युनिकेशन डिझायनर फॉर मेनी ब्रँड्स टिल नाव. शी इज बीन वर्किंग इन दिस फील्ड फॉर ऑलमोस्ट 15 years और सो. त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असतील, तिने मोजले नसणार आहेत. आय एम शुअर ऑफ दॅट. शी इज परस्यूड हर मास्टर्स फ्रॉम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन. आणि सगळ्यात महत्वाचं, आता हे तिच्या प्रोफेशन विषयी झालं, पण आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत त्याचं कारण निराळ आहे. कारण ती एक एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिस्ट आहे, ती एक अॅनिमल ऍक्टिव्हिस्ट आहे, आणि ती आत्ता उदयाला आलेली ऍक्टिव्हिस्ट नाहीये. ती तिच्या कॉलेजच्या दिवसांपासून एन्व्हायरमेंटसाठी, प्राण्यांसाठी प्रचंड स्ट्रगल करते. आणि त्याच्याविषयी, तिच्या व्हिगनिझम विषयी आणि अशा अनंत विषयांवर ह्याच्याशी निगडीत आपण गप्पा मारणार आहोत. सो मुद्रा, वेलकम अबोर्ड. आणि तुला काय सांगायचंय तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी? तुझी माहिती आम्हाला तुझ्याकडून जाणून घ्यायची. ओके, ग्रेट. मी बेसिकली पुण्यात आले 2004 मध्ये शिकायला, आणि तेव्हापासून मी पुणेरी झालेली आहे. सो 2004 पासून 21 पर्यंत मी म्हणजे पुण्यात कुठेच गेलेली नाहीये. इकडे आले तेव्हा ऑफकोर्स म्हणजे माय नाव हजबंड अमेय, आम्ही कॉलेजमध्ये भेटलो. आणि आमचं रिलेशनशिप वॉज टोटली डिफरंट, कारण युजली people meet because they're looking for someone to marry, आणि we met because of our common interest in activism. आणि अमेय हा अतिशय नॉलेजेबल आहेच, आणि होताच तेव्हाही. मला खूप आश्चर्य वाटायचं की माझ्या ह्याचं असून त्याला किती माहिती आहे. आम्ही दोघांनी तेव्हा पुण्याच्या ज्या टेकड्या आहेत, त्याचं जे काही, त्याला बायोडायव्हर्सिटी पार्क कॉन्झर्वेशन होतं, ते कॉन्झर्वेशन उठवण्याची खूप दाट भीती होती त्यावेळेस, पॉलिटिशियन्स आणि बिल्डर लॉबीच्या प्रेशरमुळे. आणि त्यावेळेस मी आणि अमेय त्या, म्हणजे ऑफकोर्स म्हणजे इट वॉज अ बिग मुवमेंट. पुण्याचे खूप वरिष्ठ दिग्गज जे कोणी एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, चांगल्या आपल्या साईडचे जे पॉलिटिशियन्स आहेत, आणि लाईक बिग मास ऑफ यूथ त्या मुवमेंट मध्ये सामील होतं. आणि आय एम व्हेरी प्राऊड की त्या मुवमेंट मध्ये वी वर लाईक इन द फ्रंट अँड सेंटर, आणि त्यातून मला खूप सारं शिकायला मिळालं. आणि अमेयकडूनच ऍक्च्युली मला हक्क किंवा राईट्स साठी ठामपणे उभं राहायचं, आणि त्याच्यासाठी भांडायचं, आणि आपला जो काही विचार आहे तो ठामपणे मांडायचा, हे त्या एज पासून शिकायला मिळालं. आणि आय थिंक अमेय ही एक प्राणीप्रेमी होताच, आणि त्याच्याकडनंच ऍक्च्युली म्हणजे आम्ही एकत्र तेव्हा एक म्हणजे स्ट्रे डॉग पाळलं होतं. आणि त्या एक्सपिरियन्स मधनं मला हळूहळू समजत गेलं की अरे, प्राणी हा असं म्हणजे म्हणजे एक वस्तू नाहीये, त्याला एक विचार, स्वतःचा बुद्धी, स्वतःचा नजरिया आहे, स्वतःचे विचार आहेत. आणि प्रत्येक प्राणी वेगळा आहे, प्रत्येक प्राण्याचे वेगळे, आणि प्राण्यांचे आपापसात संबंध आहेत, आणि ते किती डीप आहेत आणि किती मिनिंगफुल आहेत, आणि त्या संबंधांचे त्यांना किती म्हणजे किती इम्पॉर्टन्स आहे,
की ते किती सेंट्रल आहेत त्यांच्या लाईफमध्ये. करेक्ट. हे असे अनेक एक्सपिरियन्सेस मला त्यावेळेस आले बिकॉज मी स्ट्रे डॉग्स बरोबर भरपूर काम करत होते. तो ज्या लोकांना हे माहित नाही, म्हणजे मी एन्व्हायरमेंट स्टरिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा खूप वर्ष इन्व्हॉल्ड आहे. आणि ज्यांना ज्यांना डॉगशी रिलेटेड किंवा कुठल्याही रेस्क्यू केसेसच्या संदर्भात काही तक्रारी असतील, इव्हन मी तिला प्रत्येक वेळेस कॉल करते जेव्हा जेव्हा मला असं दिसतं की काहीतरी मदत गरजेची आहे. सो शी इज बीन ऍक्टिव्ह इन ऑल दोज रेस्क्यू ऑपरेशन ऑल्सो. सो आपण गप्पाला सुरुवात करूयात. तुझी जर्नी तर तू आम्हाला सांगितलीच, पण असा सगळ्यात डिफिकल्ट सिच्युएशन कधी फेस केली आहेस का, जेव्हा तू रेस्क्यू साठी गेली आहेस आणि द सोसायटी हॅज नॉट बीन कोऑपरेटिव्ह? आय एम शुअर देर आर मेनी इन्स्टन्सेस लाईक दिस, पण एक असा इन्स्टन्स जेव्हा तुला यू हॅड टू गो टू द हायेस्ट, काय म्हणायचं, पॅरामाउंट, जिकडे तुला खूप स्ट्रगल करायला लागलं आणि सोसायटी हॅज नॉट बीन व्हेरी हेल्पफुल इन रेस्क्यू केसेस. ओके, मी माझा रेस्क्यूचा सर्वात पहिला एक एक्सपिरियन्स सांगते आणि त्यानंतर मी तुला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते. सो माझा सर्वात पहिला एक्सपिरियन्स होता जेव्हा माझ्या घराखालच्या डॉग, जो चंपा नाव होतं तिचं, आणि केवळ ती आवडत नाही किंवा कुत्रे नसलेच पाहिजेत, म्हणजे अस्तित्वातच नसले पाहिजेत, अशा विचारांची काही मंडळी असतात. तर त्यातले एक आजोबा होते. तर त्यांनी बहुतेक कुठेतरी असा खोटी कंप्लेंट केली ऑब्व्हियसली, की ती कुत्री त्यांना चावली. त्यानंतर मग अचानक एक दिवस, म्हणजे ह्यातलं काहीच माहित नव्हतं मला, अचानक एक दिवस एक डॉग व्हॅन खाली येऊन उभी राहिली आणि चंपा ही सर्वांची फेवरेट, सर्वात गोड, सगळ्यांशी मिळून मिसळून खेळणारी, आणि म्हणायला गेलं तर ती त्या नेबरहुडची पेट, म्हणजे तेवढ्या अख्ख्या, म्हणजे ते पानवाले म्हणा किंवा शॉपकीपर्स, रिक्षावाले, सगळ्यांची ती कॉमन पेट होती. आणि तिला खूप वाईट प्रकारे उचलून नेण्यात आलं सगळ्यांच्या समोर, आणि हा खूप धक्कादायक इन्सिडेंट होता. आणि जेव्हा तिला घेऊन गेले तेव्हा आय वॉज इन शॉक. आणि मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला तेव्हा ते आजोबा येऊन त्यांनी अक्षरशः पॅन्ट काढली त्यांची, आणि कुठे काहीतरी कापूस त्यांनी टेप केलेला की बघा इथे ती मला चावली आहे, विच वॉज नॉट करेक्ट, बिकॉज कुत्रा चावल्यावर त्याच्यावर कधी ड्रेसिंग करत नाही. बट शॉक मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत नाहीत. सो आपल्या आय थिंक लाईफमध्ये असं होतं की एखादी इन्सिडेंट पहिल्यांदा घडते तेव्हा आपण शॉक मध्ये असतो. काय करावं ते आपल्याला 2 मिनिटं कळत नाही, आणि त्या 2 मिनिटाच्या वेट नंतर मला लक्षात आलं की अरे मी काय करते, आय हॅव टू गो. अँड सो त्या गाडी ज्या ऑर्गनायझेशनचा नंबर होता, मी लोकल ट्रेन, तेव्हा मी मुंबईत होते राहायला, मी लोकल ट्रेन घेऊन चंपा तिकडे पोहोचायच्या आधीच पोहोचले होते. म्हणजे तिला त्या ऑर्गनायझेशन मध्ये न्यायच्या आधीच मी तिकडे पोहोचले. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की ही कोणीतरी मॅलिशियसली केलेली कंप्लेंट आहे, ती ऍक्च्युली चावत नाही. आणि त्यानंतर तिला सोडवण्यासाठी मी पूर्ण नेबरहुडचे, म्हणजे जी कोणी आपल्यासारखी थोडी सेन्सिटिव्ह लोक होती, त्या सगळ्यांच्या सिग्नेचर्स घेऊन एक कॅम्पेन करून तिला आय सॉ टू इट की ती 2 दिवसामध्ये पुन्हा रिलीज झाली आणि शी वॉज बॅक. सो तेव्हा मला हे पहिल्यांदा अनुभव आला की ओके, आपण थोडे हातपाय मारले आणि आपल्या संविधानात, कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही आर्टिकल्स आहेत अबाउट ॲनिमल्स आणि हाऊ दे शुड बी ट्रीटेड, ह्यांचा आपण सपोर्ट घेऊन काही रेस्क्यूज करू शकतो. तर तुझा दुसरा जो क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल आय वॉन्ट टू आन्सर, की जेव्हा रेस्क्यू करण्यासाठीचा जो प्राणी आहे तो लाईव्ह स्टॉक मध्ये आला. लाईव्ह स्टॉक आपण कोणाला म्हणतो की जे ॲनिमल्स आपण आपली प्रॉपर्टी समजतो किंवा आपलं मटेरियल आणि आपला उत्पादनाचा स्रोत म्हणतो आपण त्यांना. जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा रेस्क्यूज कठीण होत जातात, कॉम्प्लिकेटेड होत जातात. सो त्याचा सर्वात पहिला आणि खूप डिस्टर्बिंग अनुभव माझा आहे
तो मी सहसा पटकन सांगत नाही, पण म्हणजे जस्ट टू गिव्ह यू अन आयडिया, मी तेव्हा शिकत होते, कॉलेजमध्ये होते आणि आम्ही बऱ्याच वेळा रात्रीचं जाऊन चाय आणि बनमस्का खायला असं जायचो कॉलेजच्या बाहेर. आणि एकदा हम्म. असंच चालत असताना एक ओपन तिकडे डेअरी होती आणि त्या डेअरी मध्ये म्हणजे ते रस्त्याला लागूनच होते आणि एक कुत्रा काहीतरी खात होता. हे मी आणि माझ्या मैत्रिणीने बघितलं आणि मग ती म्हणाली की काहीतरी गडबड आहे, मुद्रा नीट बघ. आणि आम्ही नीट बघितल्यावर आमच्या लक्षात आलं की तो कुत्रा कुठल्या तरी दुसऱ्या जनावराला खातोय. हम्म. आणि मग कळलं की तो जनावर ऍक्च्युअली जिवंत आहे. आणि मग आम्हाला कळलं की ते नवीन जन्मलेलं वासरू आहे. आई. आणि मग हे लक्षात आलं की त्याची जी आई आहे वासराची, ती दुसऱ्या बाजूला तोंड करून ती पूर्णपणे घट्ट बांधलेली होती आणि मागे तिने जो नवीन जन्म दिलेलं तिचं बाळ होतं, त्याला तो कुत्रा खात होता आणि ती जोराने रडत होती, ओरडत होती आणि आजूबाजूला कोणीच नव्हतं. आणि मग आम्ही कसं बसं मग त्या कुत्र्याला घालवलं. त्या डेअरीचा जो मालक होता त्याला झोपेतून उठवून आणलं, त्याला सांगितलं की असं असं होतंय. आणि आपल्या डोळ्यात चित्र असं रंगवलेलं असतं की ओके, म्हणजे गाय पाळणारा किंवा बेसिकली म्हशी किंवा गायी पाळणारा जो कोणी असतो त्याला त्याची फॅमिली वाटतात किंवा त्यांना ते खूप प्रेम करतात. पण मला हा अनुभव आला की तसं नसतं. हम्म. तर ही वॉज व्हेरी इनकन्व्हिनियन्स. त्याला म्हणजे झोपेतून आम्ही उठवलं, त्रास दिलं. का तर ते नवीन नवीन जन्मलेल्या बाळाला काहीतरी होतंय. ही वॉज नॉट बॉदर्ड बेसिकली. आणि बिकॉज आय वॉज अ वुमन आणि रात्री लेट झालेला असल्यामुळे मला तिकडनं निघावं लागलं. मी त्या रात्रीतच जेवढे काही मला कॉन्टॅक्ट मिळू शकले त्यांना सगळ्यांना मेसेज करून सांगितलं की असं असं झालं आहे, त्या पिल्लाला काय करता येईल. दुसऱ्या दिवशी जेवढ्या लवकर शक्य झालं तेव्हा मी जाऊन पुन्हा तिकडे गेले आणि त्याला विचारलं की काय करू शकलात तुम्ही, त्याला वाचवू शकलात का नाही. आणि मला काहीच उत्तर मिळालं नाही, कारण ते म्हणाले की हा त्याला आले आणि कोणतरी घेऊन गेले, असं त्यांनी मला उत्तर दिलं. आणि ह्या अनुभवातनं माझ्या लक्षात आलं की सगळ्यांसाठी समान नाही किंवा सगळ्या प्राण्यांसाठी कायदा कदाचित समान नाहीये आणि आपण त्याच्यामध्ये भेदभाव करत आहोत. करेक्ट. सो हे जे लोक आता नव्याने जॉईन झाले, ज्यांना प्रश्न पडला असेल की वाय एम आय टॉकिंग अबाउट दिस, तर आपल्याला बऱ्याचदा असं ठाऊक नसतं की आपल्याकडे येणाऱ्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे डेअरी असू दे किंवा मीट असू दे, त्याच्यासाठी किती एक्सप्लॉयटेशन त्याच्या मागे आहे याची आपल्याला आयडिया नसते. आणि प्रॉब्लेबली ती आयडिया आल्यामुळे म्हणा किंवा त्याचं थोडंसं चित्राचं थोडं एक्सपोजर मिळाल्यामुळे म्हणा, मुद्रा कुड रिअलाइज दॅट इथे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे अँड वी हॅव दी रिसोर्सेस टू कॉन्ट्रीब्युट, सो वाय नॉट. सो मला असं वाटतं की तिने माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच दिलंय. तर मुद्रा, तू व्हीगन आहेस ना गेली 9 वर्ष, बरोबर? 9 वर्ष, हो. आणि त्याच्या आधी मी ऍक्च्युली माझी जी फॅमिली आहे ती गोव्याची आहे. म्हणजे माझे दोन्ही साईडचे आजी आजोबा आणि म्हणजे सगळाच मांसाहार लहानपणापासून होता फॅमिलीमध्ये. आणि मी एक अतिशय गोड बाळ होते तेव्हा लहान असताना मी फार खंबीर नव्हते किंवा हक्क माझे तेव्हा मी मागायचे नाही किंवा सो तेव्हापासून मला लहानपणापासून वाटायचं की अरे कोणाला तरी मारलं जातंय आणि मला ते खावं लागतंय. बट तेव्हा ती आय थिंक हे नव्हती, काय ती स्ट्रेंथ नव्हती आई वडिलांना सांगायची की नाही मला हे नाही चालणार. सो मी जेव्हा 18 वर्षाचे झाले तेव्हा मीच ठरवलं की मला व्हेजिटेरियन व्हायचं आहे. कारण व्हेजिटेरियन हा शब्द माहिती आहे आपल्याला की ओके ही कॉन्सेप्ट आहे किंवा माणूस मांसाहाराशिवाय जगू शकतो किंवा राहू शकतो.
सो मी 18 वर्षाची असताना व्हेजिटेरियन झाले आणि त्यानंतर साधारण 8 वर्षांनी म्हणजे मी 26 वर्षाचे होते तेव्हा मला व्हिगनिझम बद्दल समजलं आणि मग लगेचच मी व्हिगनही झाले. सो काय अं, डिफरन्स आहे व्हिगन असण्यामध्ये आणि व्हेजिटेरियन असण्यामध्ये? कारण मला स्वतःला सुद्धा काही वर्ष आधीपर्यंत व्हिगनिझम म्हणजे काय हे ठाऊक नव्हतं. सो इफ यू कुड एलॉबरेट. राईट. सो होतं काय की आपल्या समाजामध्ये आपण केवळ कोणाची तरी हत्या हा एकदम अल्टिमेट त्यांच्यावर होणारा अन्याय असू शकतो असं समजतो की कोणाची तरी हत्या करून आपण खातोय किंवा हे खाणं शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे असे आपल्या डोक्यामध्ये नॉर्म्स असतात आणि हे सगळे आपल्याशी जुडलेले गोष्टी आहेत. पर्सनल चॉईस. त्याच्यात त्या प्राण्याच्या चॉईस कुठे येत नाही. सो आय थिंक मी जेव्हा वाचलं की व्हिगनिझम काय असतं, अॅनिमल राईट्स काय असतं, तर त्याचा मतलब हा आहे की प्राण्याला कुठल्याही प्रकारे गुलाम न करता किंवा प्राण्याला कमॉडिफिकेशन न करता म्हणजे त्याला वस्तूचा दर्जा किंवा प्रॉपर्टीचा दर्जा न देता प्राण्याला तो एक प्राणी आहे ह्याचा सन्मान देणं ह्याला आपण व्हिगनिझम म्हणू शकतो. आणि कुठल्याही प्रकारे आपण त्यांच्यावर म्हणजे जुलूम करणं किंवा हत्या करणं ही खूप एक्स्ट्रीम गोष्ट आहे. पण आपण कुठल्याही प्रकारे त्यांचं स्वातंत्र्य आणि त्यांची जी नैसर्गिक त्यांची प्रकृती आहे, त्यांची जी त्यांना ज्या गोष्टी करायला आवडतात, त्यांना जे इंटरपर्सनल त्यांच्या एकमेकांमधले जे रिलेशनशिप्स आहेत त्याच्यामध्ये मध्ये न पडता प्राण्यांना स्वतंत्र करा, त्यांना फ्रीडम द्या आणि त्यांच्यापासून कुठलंही उत्पादन कुठलाही म्हणजे त्यांच्यावर अवलंबून राहणं पूर्णपणे बंद करा. हा व्हिगनिझमचा विचार आहे. ओके. सो मला सांग की आता तू जसं म्हणलीस हे स्पिसिझम कडे जात कॅटेगरायझेशन करतो आधी एक तर वाईल्ड आणि डोमेस्टिक आणि त्याच्यानंतर डोमेस्टिकचं आणखी पुढे क्लासिफिकेशन होतं की मीट कन्झम्पशनसाठीचे प्राणी आणि डेअरी कन्झम्पशनसाठीचे प्राणी. सो ह्या क्लासिफिकेशनला तडा जावा म्हणून आपण काय करू शकतो आणि या स्पिसिझम विषयी तू काय म्हणशील? राईट. ओके. सो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना असं वाटतं की गाईचं दूध काढणं किंवा म्हशीचं दूध काढणं ही आपण त्यांना देणारी कुठली तरी सेवा आहे. कारण मी जेव्हा पण कोणाला सांगायला जाते की बाबांनो कुठलाही प्राणी मनुष्य सोडून कुठलाही प्राणी त्याच्या आईचं सोडून दुसरं कोणाचं दूध नाही पीत आणि पूर्ण वाढ झाल्यावर म्हणजे तुम्ही घोडे झाल्यावर सुद्धा दूध मागत बसलाय हे दुसरं कुठलाही हे सर्वात अनैसर्गिक वागणं आहे. मी तुला इकडे थांबवते. मला ऍक्च्युली ना ह्याच्याशी रिलेटेड एक किस्सा आठवला जो मी तुलाही सांगितला होता. ह्याच्या आधी 1-2 इंटरव्ह्यू आधी मी एका डॉक्टर आहेत शिल्पा चिटणीस म्हणून अशक्य सुंदर गप्पा मारल्या होत्या त्यांच्याशी. तर त्यांची एक पोस्ट पाहिली होती ज्याच्यात त्यांच्या त्या दुधाची जी पिशवी असते ज्याच्यात युजली दूधवाला एक पिशवी टाकून जातो त्या बॅग मध्ये एक दुधाची पिशवी सोडून गेला आणि जस्ट तो गेला आणि एक मांजरी होती फिमेल होती ती दुधाची पिशवी तोडणारे धरून घेऊन गेली. आणि मग बऱ्याच जणांनी सांगितलं की ज्या अर्थी तिने ती तिथे तोडली नाही त्या अर्थी तिला पिल्लं असतील ती पिल्लांकडे घेऊन गेली. तर मग त्या डॉक्टर आहेत त्या त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या की बघा ना कसली भामटी चोर आहे म्हणून. तर तिच्या नवऱ्याचा रिप्लाय होता तो तुझ्या लाईन्सवर होता की माणसा इतका भामटा चोर दुसरा नाही, तो तिसऱ्याच कोणाचं तरी दूध पॅकेज करतो आणि आपापल्या दारात विकतो. सो कमिंग बॅक टू युअर पॉइंट. राईट. सो हा पहिला सर्वात मोठा गैरसमज आहे की जर आपण गाईचं दूध काढलं नाही तर दुधाने तिचे स्तन हेवी होऊन ती जोरजोराने रडायला लागते
आणि तिला हम्म. त्रास होतो आणि त्यामुळे आपण अख्खी डेअरी इंडस्ट्री उभी केली आहे. सो दिस इज अ व्हेरी ह्याच्या मागे ऍक्च्युली जे मला थोडे क्लॅरिफाय करावेसे वाटतात. झाल्याने त्या मातेला, हॅलो, कॅन यू हिअर मी? ओके कारण इंटरनेटला इश्यू आहे. हा, बोल. ओके. सो हा जो काही समज आहे की आपण मातेची कुठली तरी एक सेवा करतो आहे तिचं दूध काढून, तर पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे की तुम्ही मग अशा किती मातांची सेवा करता? तुम्ही हत्तीणींचं दूध काढता का, पैठणींचं काढता का? हरिण असेल तर तुम्ही कुठे जाऊन बघता की कुठली माता पेन मध्ये आहे कारण तिचं दूध काढलं गेलेलं नाही? करेक्ट. आणि दुसरा प्रश्न हा विचारायला पाहिजे की हीच प्रजाती का आहे गायींची एस्पेशली, जी दूध जास्त प्रोड्यूस करणारी बनलेली आहे? का मोठमोठ्या एक्झिबिशन्स मध्ये जास्तीत जास्त दूध देणाऱ्यांच्या गायींची विक्री का होते? त्यांचं ब्रीडिंग का होतं? आणि हे सिलेक्टिव्ह ब्रीडिंग जास्ती दूध देण्याचे आणि जास्त मोठं मॅमरीज बनण्याच्या मागचं जे काही सिलेक्टिव्ह ब्रीडिंग आपण आर्टिफिशियली करतोय, ते का करतोय? सो आपल्याला जर त्या गायीचा पेन कमी करायचा असेल, दुःख कमी करायचं असेल, तर पहिली गोष्ट आपल्याला जी करायला लागेल ती अख्खी डेअरी इंडस्ट्री बंद करायला लागेल. आणि असं म्हटल्यावर आय थिंक सर्वात मोठा आय थिंक रिॲक्शन ही म्हणजे समाजाकडनं येते की म्हणजे काय, आपला कल्चर, आपलं रोजचं जगणं, रोज ते रोजचं दूध, रोजचं दही, रोजचं आईस्क्रीम, ह्याच्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह कसा काय काढू शकता? सो इट इज अ व्हेरी शॉकिंग थिंग फॉर पीपल टू हिअर की अरे तुम्ही डेअरी इंडस्ट्रीवर कसं काय बोलू शकता? आणि आपल्या ज्या सवयी आहेत त्या इतक्या डीप बसलेल्या आहेत की खरं बोललं, खरं ऐकलं आणि जे काही फॅक्ट्स आहेत, जे काही शॉकिंग ॲनिमल्सचं एक्सप्लॉयटेशन आणि जे दुःख आपल्याला बघायला मिळतं, त्याचा जर खुलासा केला आणि तेच जेव्हा आपण लोकांना खरं सांगायला जातो, खूप रेझिस्टन्स मिळतो ह्या गोष्टीला. आणि त्याच्या मागचं रिझन हे नाहीये की तुम्हाला गायीला टॉर्चर करायचंय किंवा त्रास द्यायचाय. रिझन हे आहे की आपल्याला त्या पदार्थांची, त्यांच्या चवीशी आणि त्याच्याशी जुडलेल्या आपल्या लहानपणीच्या किंवा म्हणजे आपल्या फॅमिली बरोबरच्या ज्या काही आपण म्हणजे शेअर करतो की आपल्याला एकत्र तुपातला शिरा खायला आवडतो किंवा दही वडा आवडतो किंवा एकत्र आईस्क्रीम खायला आवडतं आपल्या प्रियकर किंवा प्रेयसी बरोबर, की ह्या सगळ्या गोष्टींवर अचानक प्रश्नचिन्ह येतं की अरे मग तुम्ही माझ्याकडनं हे वेगळं करणार का? आणि आय थिंक आणि ह्या भीतीमुळे आपण हे सगळे जस्टिफिकेशन क्रिएट करतो की नाही, आपण आई आणि बाळाला वेगळं करत नाही, आपण मेल वासरांना मारत नाही, हे आणि पांघरुण आपण घालतो, हे आपल्या भीतीला शांत करण्यासाठी करत असतो. बट दॅट डझंट चेंज द फॅक्ट्स, दॅट डझंट चेंज व्हॉट ऍक्च्युअली हॅपन्स. I know. So all of you who are hearing or listening to this, let me tell you, veganism is not easy. मी तिच्या स्टोरीज पाहिलेल्या आहेत. मी तिच्याशी गप्पा मारताना मला ठाऊक आहे that she has to replace each and every ingredient of the meals that she consumes, आणि it's not easy. But then if you are dedicated to it, हे खूप काय म्हणायचं, सेकंडरी होऊन जातं because you understand the philosophy behind it. पुढचा आय थिंक खूप महत्वाचा प्रश्न मला तुला विचारायचा की तू व्हीगन झालीस त्याच्या मागे एखादं स्पेसिफिक कारण होतं का? ऍक्च्युली मी स्ट्रे अॅनिमल्सच्या आणि डॉग्सच्या विषयी इतका सारा रिसर्च केला आहे, स्वतःचा स्टडी केला असल्यामुळे
इट वॉज इनएव्हिटेबल की आय स्टंबल्ड अपॉन ॲनिमल राईट्स, म्हणजे राईट्स ऑफ ॲनिमल्स अपार्ट फ्रॉम डॉग्स. सो आय थिंक त्याच्यावर जेव्हा जेव्हा म्हणजे ही माझी स्वतःचीच गोष्ट आहे, त्यामुळे मी दुसऱ्याला काही म्हणू शकत नाही. मी पहिल्यांदा जेव्हा वाचलं विगनिझम बद्दल, गायींच्या शोषणाबद्दल, मेल वासरांच्या सर्रास होणाऱ्या हत्या ज्या आहेत, ह्या सगळ्याबद्दल वाचल्यावर मी पण थोडा वेळ अशी स्तब्ध झाले की अरे ह्याच्या मागे काहीतरी कॉन्स्पिरसी आहे, कोणाला तरी सॉय मिल्क प्रमोट करायचंय म्हणून ते सगळे हा अफवा पसरवत आहेत. आणि आणि आय स्टिल रिमेंबर की मी माझ्या बहिणीबरोबर एक खूप मोठा फोन कॉल केला की अगं मी चीज नाही सोडू शकत, मला चीज खूपच आवडतं, मी पिझ्झा खाणं थांबू शकत नाही आणि मला तिकडे मिळणारं ते पनीर सँडविच खूपच आवडतं, त्यामुळे मी व्हीगन होणं शक्यच नाहीये. आणि आय थिंक मी हा एक आठवडाभर हा माझं कॉन्टेम्प्लेशन चालू होतं की ओके मला फॅक्ट्स माहिती आहेत, माझा कॉमन सेन्स मला सांगतोय की दीज आर द फॅक्ट्स, अँड मी हे माहित असताना, मलाही माहिती असताना मी ह्याच्यामध्ये अजून पार्टिसिपेट करू शकत नाही. पण तरी पण म्हणजे आय थिंक आपलं आतल्या बऱ्याच विषयांवर आपलं होतं की आतल्या आतच आपलं आपल्याशी आर्ग्युमेंट्स होत असतात. करेक्ट. आणि त्या आर्ग्युमेंट मध्ये मी आय थिंक एक दुधाचा कार्टन घेतला दुकानात, आणि तो घेऊन मी घरी जात असताना ह्याच विचारामध्ये तो माझ्या हातातनं पडला आणि ते दूध सगळं सांडलं खाली. आणि आय थिंक दॅट वॉज दॅट मोमेंट जेव्हा म्हणजे आय थिंक इवन साधी डेअरीमध्ये जाऊन बघ, तुला कधीही हेच दिसणार की वासरू हे आईपासून लांब कुठेतरी गोठ्याच्या बाहेर नेऊन बांधलं जातं. आई आणि मुलामध्ये बॉन्ड होऊ देत नाही जो कोणी डेअरी म्हणजे पालक असतो तो. आणि ते म्हणजे मूल जर फिमेल असेल तर तिला लहानपणापासनं घट्ट त्या दोरी बांधून म्हणजे राहायची ट्रेनिंग मिळते. तिचं पूर्ण बालपण हे नष्ट केलं जातं, कारण का त्यांना अफोर्ड नाही होत एक स्वतंत्र मनाची जर गाय असेल तर तिला कोणीही नंतर म्हणजे तिच्यापासून काही मिळवू शकत नाही किंवा तिला एक्सप्लॉइट करू शकत नाही. सो हे सगळं जेव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं ते सांडलेलं दूध बघून, तेव्हा आय थिंक दॅट वॉज द मोमेंट. आय थिंक असे प्रत्येक जण जे आता मला व्हीगन माहिती आहे त्यांची काही ना काहीतरी एक मोमेंट असते की तेव्हा त्यांना रिअलाइज होतं. तर मी तर आठवडा 7 दिवस घालवले माझ्या मनात ते आर्ग्युमेंट करत. कोणतरी कदाचित 1 वर्ष घालवेल किंवा 10 वर्ष उलघाल करेल. पण आपण कितीही ह्याला विचार केला, काही केला तरी जे सत्य आहे, जे फॅक्ट्स आहेत ते कुठेच जात नाहीत. आणि प्राण्यांचं शोषण हे खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे, चालू राहतं आणि चालू राहणार आहे, कारण आपण हा खूपच एक म्हणजे खूपच कठीण विषय आहे कोणालाही समजवायला. जसं मी आय तुला नो. सांगितलं की त्याच्या खूप रेजिस्टन्स आहे आपल्या आतल्या आणि सर्वात ज्या मनातल्या घट्ट आठवणी. आणि आय थिंक मोस्ट ऑफ द आपल्या ज्या आई आहेत किंवा सासू किंवा त्या एजच्या ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी ते दुधावरचं क्रीम काढणं, मग त्या क्रीम साठून लोणी बनवणं, मग त्याचं तूप काढणं, हा त्यांच्यासाठी मला वाटतं एक म्हणजे ती एक सायकल आहे. म्हणजे मी माझ्या घरीच बघितलं आहे की त्यांच्यासाठी ती जीवनाची सायकल बनलेली आहे. इट्स अन इसेन्शियल पार्ट ऑफ सो देअर रुटीन. राईट. एक्झॅक्टली. आणि हे सगळं मी बघते, मला माहिती आहे. आणि मी हेही बघते की माझीच आई किंवा माझीच सासू ह्या गोष्टी दैनंदिन अजूनही करतायत. त्यामुळे मलाही हे माहिती आहे की हे लोकांना समजावणं किती कठीण आहे किंवा त्या लोकांना ह्यातनं बाहेर काढणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे.
पण as I said, that still doesn't change the facts of what animal exploitation happens in the dairy industry. आणि मला वाटतं की जेवढे कोणी आपल्यामधले आहेत जे हे समजू शकले आहेत, मी आता जे काही सांगायचा प्रयत्न केला आणि त्याच्याबद्दल अजून माहिती स्वतःला एज्युकेट करून जर एकमेकांशी बोलू शकले स्वतःच्या फॅमिलीज मध्ये, मे बी तुम्ही व्हिगन कम्युनिटीज जॉईन केल्या, तर हळूहळू आपण ॲनिमल्स च्या राईट्स बद्दल आपलं जे डिस्कशन आहे ते थोडंसं नॉर्मलाइज करू शकतो. सो जे कोणी ज्या माझ्या मैत्रिणी फ्रेंड्स ज्या कोणी ऑल दोज ब्युटिफुल लेडीज हु आर वॉचिंग अस, दे आर नो वे प्रमोटिंग व्हिगनिझम. इट्स जस्ट माय कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स दिस सोसायटी. कारण मला असं वाटतं बाकी काहीही नाही करू शकलो तरी इतर स्पीशीजना पण जगण्याचा अधिकार आहे आणि डिग्निटीने जगण्याचा अधिकार आहे. आपण ऍटलीस्ट तो रिस्पेक्ट केला पाहिजे. वी आर नो वे वी आर सेइंग की तुम्ही व्हिगन व्हा किंवा पूर्ण व्हेजिटेरियन व्हा. आम्ही यातलं काहीही प्रॉपगेट करण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. पण काही अंशी जिथे जिथे असं वाटू शकतं किंवा जिथे जिथे आपल्याला जमतंय तिथे तिथे किमान ह्या इतर स्पेशीजना सुद्धा एक इक्विलिब्रियम देण्याचा, त्यांना एक रिस्पेक्ट देण्याचा आपण प्रयत्न करू. आणि म्हणून हा सगळा गप्पांचा घाट घातलाय. ज्या तुमच्यातल्या व्यक्तींना, ज्या तुमच्यातल्या मैत्रिणींना व्हिगनिझम विषयी किंवा इतर ज्या कुठल्या डेअरी प्रॉडक्ट्स मध्ये होणाऱ्या एक्सप्लॉयटेशन विषयी कुठलेही डाऊट्स असतील, काहीही विचारायचं असेल, प्लीज गेट इन टच विथ मुद्रा आणि तिच्याशी निगडीत अनंत अशी लोक आहेत जी म्हणजे दैनंदिनी त्यांच्या सतत हेच लिहिलेलं असतं की ते प्राण्यांसाठीच जगतात. तर तुम्हाला काही डाऊट्स असतील प्लीज तुम्ही त्यांना मेसेज करू शकता. आय एम शुअर मुद्रा विल ऍड्रेस टू इट. इवन विथ रिगार्ड टू अॅनिमल रेस्क्यू. आणि आता थँक्स टू कोविड आणखीनच परिस्थिती थोडीशी बिकट होऊन जाते फॉर स्ट्रे अॅनिमल्स, कारण त्यांना फीडिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो इफ यू विश टू हेल्प देम इन दीज डिफिकल्ट टाइम्स, प्लीज गेट इन टच विथ हर अँड मेनी अदर व्हॉलेंटियर्स हु आर पार्ट ऑफ आवर ग्रुप. आणि थोडंसंच करायचं आपल्याला की एक छोटूसा खाऊचा डबा त्यांच्यासाठी बाहेर ठेवायचा आहे, विच इज नॉट अ डिफिकल्ट थिंग. आपण आपल्यासाठी काहीतरी घ्यायला जातो तेव्हा त्यांच्यासाठी ठेवूच शकतो. आणि हा सगळा ऑब्जेक्टिव्ह डोक्यात ठेवून आय थिंक हा पसारा जो आहे तो मी मांडला. आणि म्हणून मुद्राशी मी गप्पा मारल्या. मुद्रा, आपल्या विषयाच्या संदर्भातल्या गप्पा ह्या अशा चालू राहतीलच. एरवीच आपला इथला वेळ संपलाय, पण एक फनी पार्ट आपण करतो नेहमी. आपण एक रॅपिड फायर करतो. तर मी तुझ्यासाठी थोडी कस्टमाइज केली आहे रॅपिड फायर. एरवी खूप जेनेरिक प्रश्न असतात, बट आय हॅव ऍडेड सर्टन क्वेश्चन विच आर रिलेटेड टू युअर फील्ड. सो बघूयात तू कशी उत्तरं देतेस. सो फर्स्ट, आर यू अ डॉन पर्सन ऑर अ डस्क पर्सन? डस्क, सनसेट खूप आवडतो बघायला. Okay. Now this has to be obviously with vegan milk, but are you a coffee person or a tea person? I know the answer, but I'm just asking. Coffee. What job would you be absolutely horrible at? Wait, let me tell you. Horrible. Wow, I don't know why this is so difficult. I know this is rapid fire. It's okay. What job I would be very, very horrible at? Milking a cow. Oh my God. I think I would be really bad at म्हणजे कुठल्याही जॉब मध्ये जर वेळ पाळायची असेल किंवा कोणाला जर वेळेत काम करून घ्यायचं असेल तर आय वुड let me just say that I am horrible at That's being really on time. honest of you, buddy. Okay, the next one is this I think pretty much know what you are going to answer, but Tarisudha, what TV news story is getting more attention than it should? Oh my God. I think more attention than it should. You can be brutally honest. I think no worries. yeah, I think सर्वात रिडिक्युलस आय थिंक मी जे लेटेस्ट बघितलं दॅट वॉज रिया चक्रवर्ती केस, की कुठलाही मुद्दा नसताना, कुठलाही एव्हिडन्स नसताना किंवा कुठलाही प्रूफ किंवा इंटेन्शन एस्टॅब्लिश न करता केवळ आणि केवळ मीडियामध्ये बनवलेला एक अख्खा आपण बघितला. आणि त्याच्यामुळे रियाच्या क्लिअर कट मीडिया ट्रायल.
हो. येस, आणि रियाच्या अगेन्स्ट एक पॉप्युलर सेंटिमेंट अगेन्स्ट अ पर्सन कुड बी बिल्ट merely on hearsay. I think that was very alarming and dangerous. True, very true. Your favorite dog or cat name till now? Till now, favorite dog or cat name? I think मला ऊ ने एंड होणारी नावं खूप आवडतात. लाईक माय फर्स्ट डॉग वॉज कॉल्ड बुबू, आणि कुठल्या तरी डॉगचं नाव वॉज जुगनू, आणि Oh, आय nice. वॉन्ट टू वन्स हॅव अ डॉग नेम्ड घुंगरू. सो मला आय थिंक ऊ ने एंड होणारी नावं उकारांत. खूप हा. Nice. Now this is म्हणजे आतापर्यंतचे काय काय कस्टमाइज होते, पण दिस वॉज म्हणजे स्पेसिफिकली मेड फॉर यू. इफ यू वर टू मीट ग्रेटा थनबर्ग, व्हॉट वुड यू आस्क हर? मी तिला विचारणार की तू कशी एवढी शांत राहते. आय थिंक दॅट्स द ओनली थिंग आय कॅन आस्क हर, की हाऊ कॅन यू डू दॅट. Okay. If you were to write, and apart from being an activist in environment and in the field of veganism and animal protection, तू एक डिझायनर सुद्धा आहेस. सो तुझ्यासाठीचा आणखीन एक प्रश्न. इफ यू वर टू राईट अ quirky t-shirt कोट फॉर अन animal activist like yourself, what would you write? I can't think of something smart at this point, but I think मी हा badge already बनवलाय की animals हा, are मग my चालेल ना. friends. Yeah. Animals are my friends and I don't eat my friends. क्या बात है. Next is, what is something most people do easily but you find it very difficult? Um, I think moving on, because yeah. I agree. Overthinkers like us would, dwell upon the same topic over and over. Yeah. Okay. What piece of media changed the way you viewed the world? Sorry, what? What piece of media changed the way you viewed the world? A piece of media. I think, sir, I think माझ्यासाठी द इनकन्व्हिनियंट ट्रूथ जी ग्लोबल वॉर्मिंग वरती मी जेव्हा मूवी बघितली, आय थिंक फॉर मी दॅट वॉज द चेंजिंग पॉइंट. कारण आपलं अस्तित्वावर एक प्रश्नचिन्ह आहे, आणि आपल्या चॉईसेसच्या मागे एक जबाबदारी आहे. आय थिंक दॅट वॉज अ ह्यूज टर्निंग पॉइंट. ओके. लास्ट बट नॉट द लिस्ट, हा असायलाच लागतो मॅन्डेटरी. पुणेरी ठसका इन फ्यू वर्ड्स फॉर यू. How would you Come again? How would you sum पुणेरी ठसका in a few words? ते समिट अप करायचं झालं तर कसं करणार? पुणेरी ठसका in a few words. But like this group or in general the term Puneri Thaska? This group. For this group, since we have completed 5 years, आपण त्याच्यासाठी म्हणून हा शेवटचा प्रश्न विचारतो. Okay. मराठीत कठीण आहे, बट कुठल्याही लँग्वेज, एनी लँग्वेज इज फाईन बाय मी. women be women and just keep being women. Don't try to be anything else. So here we are not so rapid fire round, but still it was good. कारण प्रश्न थोडेसे लेंदी होते, so answers are bound to be lengthier. So all of those who are watching us, all of those who have been here all throughout our questions and answers, we are thankful to you. मुद्रा, तू तुझ्या वेळात वेळ काढून पुणेरी ठसकाच्या ह्या ऍक्टिव्हिटीचा पार्ट झालीस. वी आर ग्लॅड दॅट यू कुड जॉइन अस. आणि आय ऑल्सो वॉन्ट टू थँक श्वेता, हु इज द ऍडमिन हेड अँड दी गॉड मदर ऑफ द ग्रुप, जिने आपल्याला ही अपॉर्च्युनिटी दिली. सो थँक्यू व्हेरी मच. Yes, Mudra, you were saying. I'm very glad, very thankful to be here and be able to talk to all of you. Probably we'll need a second round of interview. आपण आणखीन विषयांवर बोलू त्यावेळेस. Yes, please. Thank you so much. Thank you all. Bye. Bye bye.